श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते. मान्यतानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्याने भक्तांचे सर्व दुःख आणि क्लेश दूर होतात. त्याचबरोबर सुख, सौभाग्य आणि संतती प्राप्त होते. पंचांगानुसार यावर्षी 16 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी आली आहे संकष्टी चतुर्थी. हा दिवस गणपती बाप्पांच्या उपासनेला समर्पित आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा आणि उपासना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते. या वर्षी द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आणि अमृत सिद्ध योग तयार होत आहे. विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात. तसेच संततीच्या प्राप्तीसाठी आणि संततीच्या दीर्घायुष्यासाठी माता हे व्रत करतात. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे, गणपती बाप्पांच्या बीज मंत्राचा जप करणे तसेच गणपती अथर्व शीर्षमचं पठण करणं शुभ मानलं जातं. तसेच या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेबरोबर दानाला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. उबदार कपडे तसेच पैसेचं दान केल्याने भक्तांवर गणपती बाप्पांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी वाढते. तसेच या दिवशी एखादी विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय केले तर ती पूर्ण होते असे म्हटले जाते. आणि म्हणूनच आज द्विजप्रिया संकष्टी चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची. ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत, पितृदोष, शत्रुबाधा, नजरदोष, वास्तुदोष तर दूर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः लिहायला विसरू नका. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजार पण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल, की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल, त्यांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा. आता ह्या सर्व प्रकारच्या समस्या का निर्माण होतात, तर त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल, कुंडलीमध्ये राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असेल, पितृदोष असेल किंवा घरामध्ये वास्तुदोष असेल, तर त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात. आणि ह्या काही तिथी आहेत, ह्या तिथींना जर आपण असे प्रभावी उपाय केले तर निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं नाही शक्य झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय जो आहे तो तुम्ही करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये निश्चितच आपल्याला सफलताही प्राप्त होत असते. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलून टाकायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी येतील, आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे. आता ह्या उपायाकरता आपल्याला एक स्टीलची प्लेट घ्यायची. त्या प्लेटवर आपल्याला एक सुक्या खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे, की तुमच्याकडे एक सुक्या खोबऱ्याची वाटी असेल तर ती वाटी ठेवायची आहे. कारण नारळामध्ये आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची ताकद असते. आणि त्या नारळाच्या वाटीमध्ये किंवा त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या ठेवायच्यात. मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचं, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असून त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो.
त्याचबरोबर आपल्याला 2 लवंगासुद्धा त्या खोबऱ्याच्या वाटीवर ठेवायच्या. ज्या लवंगा आपण घेणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या. त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंगांपासून आपण जेव्हा पण काही उपाय करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. तसेच आपल्याला थोडेसे काळे तीळसुद्धा घ्यायचे. तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण आपल्या घरामध्ये तीळ जाळतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. म्हणूनच तिळांना दारिद्र्यनाशक असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे तीळसुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसूनच करणार. तर देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये जो आपण भीमसेनी कापूर टाकला आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कापूर प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूपसुद्धा टाकायचं. तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो. त्यानंतर आपल्याला काही वेळाकरता ही जी प्लेट आहे ती देवघरासमोरच ठेवायची. त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा. धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आणि हा धूर जो आहे तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा. संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला या प्लेटला ठेवून द्यायचं. जिथपर्यंत कापूर प्रज्वलित तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे. जेव्हा आपण कापूरसोबत ह्या वस्तू जाळतो, त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, शत्रुबाधा तर नष्ट होतेच होते, पण अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते. आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं. आता जेव्हा ह्या प्लेटमध्ये असणारा कापूर आहे तो शांत होईल, त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, त्या काही नाही जळालेल्या असतील, तर या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात. एकदा ह्या वस्तू टाकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे. अशा रीतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो आज संध्याकाळी करायचं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.